ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। पूजाति पूजयति भी सुवन्द्यं संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं श्री शांति सागरं प्रणमामि नित्यं श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यं श्री सन्मति सागरं प्रणमामि नित्यम्। भारतं मे प्रियं राष्ट्रं भारतं हितकारकं भारताय नमः तस्मै यज्मे पूर्वजा स्थिता यत्र मे पूर्वजा स्थिता। जबल 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चाकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकराचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा समण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की भव्य जी हो। आज स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साचून या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यामध्ये आज विशेष प्रवचनाच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित आहात की आजचा विषय आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। आणि या विषयावर आपल्याला चिंतन आणि मनन करायचं आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आणि पूर्ण विश्वामध्ये या भारताला सगळ्यात चांगला देश असं का म्हणलेलं आहे याच्यावर विश्लेषण आपल्याला करायचं आहे। सकाळच्या भागामध्ये सगळ्या विपरीत आणि समीचीन सगळ्या गोष्टीवर चर्चा केली, आता फक्त एका समीचीन गोष्टीवर चर्चा करायची। एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण विश्वामध्ये की दोन गोष्टीमध्ये भारत देशाचं नाव पूर्ण विश्वामध्ये घेतलं जातं आहे। एक, या भारत देशाला युवक देश असं म्हटलं जातं आहे, आणि दुसरं, या भारत देशाला गुरु ही उपाधी आहे, आणि तिसरी गोष्ट काय असेल तर या भारत देशाला माता ही उपाधी आहे। या तीन उपाधीमुळे पूर्ण विश्वामध्ये भारत सगळ्यात चांगला आणि उत्कृष्ट देश आहे। म्हणून निश्चितपणे गीताच्या माध्यमातून काही गीतकारांनी म्हटलंय सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। याचं मूळ कारण काय असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, एकमेव जगाच्या पाठीवर एकमेव देश असा आहे की त्या देशामध्ये टक्केवारी वाईज सगळ्यात जास्त युवक टक्केवारी गिनले जातात, म्हणून या देशाला युवक देश म्हटले जाते। आज 65% जगाच्या जर टक्केवारीनुसार काढले तर 65% भारताची टक्केवारी युवकांच्या बाबतीत आहे। 2 नंबरला जे घेतलं गेलं की भारताला निश्चितपणे जगामध्ये गुरु म्हणलेलं आहे। याचं मूळ कारण ही साधू संतांची आणि भगवंतांची भूमी आहे, म्हणून या भूमीला गुरु रूपामध्ये मानले जाते। हे सांगेल ती लकीर आहे आणि ते सांगेल ते तत्व आहे, म्हणून भारत देशाला गुरु रूपामध्ये पूर्ण विश्वामध्ये पूजले जाते। आणि तिसरी गोष्ट कोणती असेल, तिसरी गोष्ट मी सांगितली काय, माता। एकमेव देश असा आहे
जेवढे देश आहेत त्या देशांना, कुठल्याही देशाला पिता, दादा, अँटी, अंकल, डॅड, फादर, मदर काय म्हटलं नाही. एकमेव देश आहे जगाच्या पाठीवर, भारत देश एकमेव देश आहे की त्या देशाला भारत माता असं संबोधलं जातं. याचं मूळ कारण काय असेल तर याच्या भारत देशामध्ये, जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशामध्ये सगळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे. परंतु भारत देश एकमेव देश असा आहे की सगळ्या प्रकारचं सौंदर्य एकाच देशामध्ये बघायला मिळते. ते एकमेव देश कोणता असेल तर तो भारत आहे. म्हणून त्या देशाला भारत माता असं म्हटलं जातं. इथं निश्चित रूपानं जास्त पाऊस पडणारा प्रदेश बी आहे. ज्या प्रदेशात मी चातुर्मास करायला आलोय हे देश नाही, हे म्हण नका लगेच होय म्हणलं. त्या भागाचं नाव आहे कुठलं, गिजवणे आहे, गिजवणे नाही, चेरापुंजी या भागाचं नाव आहे. तिथं सगळ्यात जास्त पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये होते. असे बरेच देश आहेत की तिथं नुसता पाऊसच पडतोय किंवा बर्फच पडतोय किंवा वाळवंटच आहे किंवा थंडच पडते किंवा ऊनच पडतंय, असे बरेच देश आहेत. परंतु एकमेव भारत देश असा आहे की पावसाचं प्रमाण असणारे सुद्धा काही प्रदेश आहेत, बर्फाळ असणारे प्रदेश सुद्धा काही आहेत आणि निश्चितपणे वाळवंट असणारे, ऊन पडणारे प्रदेश सुद्धा आहेत, जिथं थंडी पडते असे सुद्धा प्रदेश. ओटी आणि सांस्कृतिक धरोधर असणारा, म्हणून या भारत देशाला विश्वामध्ये माता हे संबोधन दिले जाते. कारण की एकमेव जगातली एकमेव जननी अशी आहे की तिला सगळ्या प्रकारच्या उपाध्या दिल्या जातात. ती नवऱ्यासाठी पत्नी आहे, मुलांसाठी आई आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, भावासाठी बहीण आहे, सासू सासऱ्यांसाठी सून आहे, अशी सगळ्या उपाधी असणारी निश्चित रूपानं आणि सगळ्यांची निश्चित रूपानं काळजी घेणारी एकमेव माता असते. म्हणून भारत देशाला सुद्धा पूर्ण विश्वामध्ये भारत माता म्हणून संबोधन दिले जाते. ही गोष्ट लक्षात, याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टीचं. आज बऱ्याच गोष्टीमध्ये की नाही, बऱ्याच वेळा की नाही, काय वेळेला आम्ही ब्रह्मचर्य असल्यापासून किंवा धर्मक्षेत्रामध्ये आल्यापासून बऱ्याच वेळा की नाही मला ऐकलं जायचं की बऱ्याच गोष्ट की नाही मी ऐकायचं की महाराजांनी निश्चित रूपानं देशाविषयी किंवा देशाला नमन करणे या गोष्टी करू शकत नाहीत, त्यांना नियम अटी येतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी बऱ्याच ग्रंथांचा स्वाध्याय करत असताना एका ठिकाणी मला सुद्धा एक सूत्र सापडलं की आज सकाळी सुद्धा मी मंगलाचरण रूपामध्ये ते म्हणलं होतं आणि आज दुपारी सुद्धा मंगलाचरण रूपामध्ये म्हणले की आचार्य भगवान धरसेन स्वामीजी, दर्शन आचार्य जे होते, त्यांनी निश्चितपणे विश्वलोचन नावाचा कोश एक आहे, त्या कोशामध्ये 422 पान नंबरवर हे मंगलाचरण म्हणलेलं आहे. आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे की निश्चितपणे काय म्हणलेलं आहे, भारतम मे प्रिय राष्ट्रम, की या जगामध्ये सगळ्या जगामध्ये एवढे देश आहेत, परंतु या सगळ्या देशांच्या मध्ये सगळ्यात चांगलं राष्ट्र आणि प्रिय माझं आवडतं राष्ट्र कोणतं असेल तर ते भारत आहे. हे आचार्य भगवंतांनी म्हणलंय. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात भारतम हितकारकम, आणि ज्याचं कल्याण करून ज्याला घ्यायचं आहे किंवा धर्माच्या क्षेत्रामध्ये आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं आहे किंवा आत्म्याचं हित करून घ्यायचं आहे त्याला भारतामध्येच यावं लागेल. दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये संस्कृती आणि अध्यात्म तुम्हाला मिळणार नाही. ते एकमेव देश आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी भारतम हितकारक आहे. भारत हा हितकारक देश आहे. तो स्वतःचं बी हित करून घेणार आहे, दुसऱ्यांचं सुद्धा हित करणार आहे. असा एकमेव देश जगाच्या पाठी कोणता असेल तर तो भारत आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणलंय भारत आहे नमतस्मे, मी भारताला प्रणाम करतो. आचार्य धरसेन स्वामीजी पूर्वाचार्याच्या कोटीमधील एक उच्च कोटीचे आचार्य, ते स्वतः म्हणतात की मी भारताला नमस्कार करतो. का नमस्कार करतो? यत्र मे पूर्वजा स्थिता, की या भारत देशाला मी प्रणाम करतो. याचं मूळ कारण की माझे पूर्वज म्हणजे तीर्थंकरांनी या भूमीवर जन्म घेतलाय, म्हणून या भारत मातेला मी वंदन करतोय, नमन करतोय. ही आचार्य भगवान धरसेन स्वामीजींनी म्हटलेलं आहे. ही गोष्ट लक्षात आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, एवढी पवित्र पावन भूमी आहे, या पवित्र पावन भूमीला आम्ही असंच पवित्र आणि पावन ठेवणं आवश्यक आहे. आणि याची गरिमा जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढ्या प्रमाणात वाढणे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी गरिमा भारताची आहे, आज तुम्हाला माहित नाही पूर्ण विश्वामध्ये भारताला एक महत्वाचं स्थान आहे. याचं मूळ कारण भारतातले जे काही व्यक्ती आहेत, भारतातले युवक आहेत, भारतातले युवती आहेत, आज पूर्ण विश्वामध्ये जेवढ्या सगळे देश आहेत त्या देशामध्ये सगळ्यात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारे कोण जर व्यक्ती असतील, कोणतरी युवक असतील, कोणतरी युवती असतील तर ते फक्त भारत देशाचे आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. असा जगाच्या पाठीवर दुसरा देश मिळणार नाही. याचं चिंतन तुम्ही मनात करा. आज सगळ्यात मोठी एक
फॉरेन्सिक ट्रॅजेस्टिक संस्था म्हणून एक संस्था आहे. ही संस्था कशावर काम करते तुम्हाला माहिती आहे? आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की या संस्थेचं नाव सुद्धा तुम्ही कधी ऐकलं नसेल. आज पहिल्यांदा आम्ही नाव ऐकवलं असं तुम्हाला वाटत असेल. ही संस्था कशात काम करते माहिती काय? प्रत्येक देशाला नाही त्यांची तत्व नीतिमत्ता आणि त्या देशामध्ये काही विपरीत चाललंय त्या विपरीत म्हणणं चांगल्या मार्गामध्ये आणण्यासाठी मार्गदर्शन करणारी ही जगातली एकमेव संस्था आहे. आणि त्या एका संस्थेमध्ये एकच संस्था अशी आहे, त्या एका संस्थेमध्ये सगळ्या भारतातल्या युवती आणि महिलाच फक्त काम करतात. पूर्ण जगाला म्हणजे निश्चित रूपानं ज्ञान देण्याचं काम, पूर्ण जगाला निश्चित रूपानं तत्व देण्याचं काम आणि पूर्ण जगाला शांतिमय वातावरणामध्ये आणि अहिंसा वातावरणात ठेवण्याचं काम निश्चित रूपाने ही संस्था करते. याचे अध्यक्ष कोण असतील तर संदीप वासलेकर याचे अध्यक्ष आहेत. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या देशांची सगळी निश्चित रूपाने घटना, बाकीची तत्व, बाकीच्या गोष्टी पार पडण्याचा त्याचा अभ्यास करण्याचं काम सगळ्या युवती आणि महिला करतात. मला बी पहिल्यांदा ज्यावेळी वाचायला मिळालं की अशी एक संस्था काम करते, त्यामध्ये भारतातल्या सगळ्या महिला पूर्ण विश्वामध्ये काम करतात, मला पहिलाच वाचल्यानंतर अतिशय, कारण की मी माझ्या मते 2-4 वर्षाचा मागणे एक पुस्तक लिहायला घेतलेलं हातामध्ये. त्या पुस्तकात युवक युवतींच्या विषयी आणि सगळ्या जगाची माहिती, त्यामध्ये एक असं प्रकरण मी लिहिलेलं आहे, भारतीय युवती एक विचारांचं वादळ. हे एक प्रकरण लिहिलेलं आहे मी की भारतातल्या युवती अशा आहेत की ते विचारांचं वादळ आहे. केवढी सहनशीलता, एवढी क्षमा, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असतात. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे आदर्श आणि बाकीची पुस्तके मी वाचत होतो. आणि त्यामध्ये मला हे संदीप वासलेकरांचं एक पुस्तक मला प्राप्त झालं की आमच्या युवती आणि आमच्या महिला सुद्धा या क्षेत्रात अशा पद्धतीनं काम करतात. मला सुद्धा आश्चर्य धक्का. तो लेख सुद्धा मी काढून माझ्याजवळ ठेवलेला आहे, संदीप वासलेकरांचा लेख. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज भारत का महान आहे आणि सगळ्या जगामध्ये हिंदुस्थान सगळ्यात चांगला का आहे आणि उत्कृष्ट काय आहे याचे विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. याचं चिंतन करा. आणि त्याच्या पुढे जाऊन सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही वाक्य, हे गीत कवा लिहिलं तुम्हाला माहिती आहे? ज्यावेळी भारत देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी होत्या त्यावेळी निश्चित रूपाने हे गीत लिहिले गेले आहे. आणि ते लिहिण्याचं मुख्य कारण काय असेल की भारताचं एक रत्न आणि भारताचा एक माणिक, एक मोती आणि भारताचं नाव पूर्ण विश्वामध्ये ज्यांनी केलं ते राकेश शर्मा, पहिला अंतराळवीर. की तो अंतराळमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी यशस्वी अंतराळमध्ये जाऊन यशस्वी तो खाली आला आणि त्यावेळी अंतराळात गेल्यानंतर ज्यावेळी तो अंतराळात पोहोचला होता त्यावेळी श्रीमती इंदिरा गांधीजी जे भारताच्या पंतप्रधान होत्या त्यांनी त्या राकेश शर्मांना फोन लावला आणि त्यांनी इंदिरा गांधींनी काय प्रश्न केला असेल की तुमचं कसं आहे, आमच्या भारताचं नाव रोशन केला, तुम्ही चांगलं केला, तुमचं चांगलं आहे, हे म्हणलं नाही. इंदिरा गांधींनी ज्या प्राईम मिनिस्टर होत्या त्यांनी प्रश्न केला राकेश शर्मांना की राकेशजी मला एकाच फक्त प्रश्नात उत्तर द्या, तुम्हाला काय, तुमचं अभिनंदन मी करतोय परंतु एका प्रश्नाचं तेवढं उत्तर द्या की तुम्ही अंतराळमध्ये आहात तिथनं भारत कसा दिसतोय. त्यावेळी राकेश शर्मांनी उत्तर दिलं होतं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि त्यामुळे त्या गीताची रचना झाली आणि ती गीत निर्माण झालं, ही गोष्ट लक्षात. त्यामुळे या जगाच्या पटलावर तिथं अंतराळमध्ये जाऊन सुद्धा जग सगळे एवढे विश्वातले सगळे देश बघायला मिळत असून सुद्धा तिथं सगळ्यात चांगला देश कुठलं वर्ण दिसत असेल तर तो भारत दिसत होता, हे उत्तर होतं. म्हणून आणि त्याच्या पुढे जाऊन एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो, कारण की भारत एवढा सुंदर आहे, भारत एवढ्या विविधतेने नटलेला आहे, एवढ्या विविध जाती, विविध संस्कृती, विविध लिपी, विविध भाषा आणि विविध कला आणि विविध संस्कृतीच्या माध्यमातून एकमेव नटलेला कोण देश असेल तर तो फक्त भारत आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या भारतामध्ये आमचा जन्म झालाय, हे सगळ्यात मोठी पुण्याची गोष्ट आमच्यासाठी आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आज जर आम्ही कुठं तर दुसरीकडे जन्मला असतो तर या भारतामध्ये, की जगात कुठलाही देश घ्या त्या देशामध्ये तीर्थंकर जन्मले नाही. जगात कुठलेही देश घ्या, कुठल्याही दुसऱ्या अदर धर्मांचे सुद्धा भगवान दुसऱ्या देशात कुठे जन्मले नाहीत. सगळ्यांचा जन्म फक्त एकमेव देशामध्ये, त्या विश्वातल्या एकमेव देशामध्ये झालाय. तो कोणता देश असेल तर तो फक्त आमचा देश म्हणजे भारत आहे, भारत आहे, भारत आहे, ही गोष्ट लक्षात. फक्त मी जैनांची बात करले नाही, मी सगळ्या धर्मांची बात करले. सगळ्या धर्मांच्या भगवंतांनी जन्म कुठे घेतला असेल तर या भारतामध्ये घेतलाय. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि सगळ्यांनी आपली प्रसिद्धी
आपला तत्व प्रसार आणि चिंतन प्रसार आणि धर्म प्रसार कुठे केला असेल तर या भारतामध्ये केलाय, म्हणून भारत सगळ्या विश्वामध्ये उत्कृष्ट आणि चांगला देश आहे म्हणून मी म्हणतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आज बऱ्याच गोष्टी आम्ही चिंतन करतोय, पण बऱ्याच गोष्टी चिंतन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक असा विविधतेने नटलेला देश असून सुद्धा भारतातली जी माणसं आहेत ती माणसं सुद्धा एका विशिष्ट मर्यादासाठी आणि चारित्र्यासाठी आचरणासाठी त्यांना सुद्धा जगामध्ये स्थान आहे. आज तुम्हाला माहित नसेल, मी काही वर्षापूर्वी एक छोटीशी दोन कडव्यांची एक कविता केली की आमच्या भारतातली माणसं अशी सुद्धा आहेत, याच्याकडे कधी आम्ही तत्वदृष्टी किंवा आमचं चिंतन दृष्टी तिकडे नेलेली नाही. की सुंदर अशी कवितेच्या माध्यमातून विजयाची नशा ज्याची त्याला कडू लागली आणि जिंकलेली माणसं देखील ढसाढसा रडू लागली, ही एक कविता लिहिली. मोठी कविता आहे, फक्त मी 2 लाईन ह्या म्हणून दाखवल्या कारण की आज मला महत्वाची गोष्ट सांगायचं आहे. म्हणून का भारत महान आहे, भारत पूर्ण विश्वामध्ये निश्चितपणे का चांगला आहे आणि भारताची ख्याती पूर्ण विश्वामध्ये का आहे, याचं उत्तर द्यावे की आमच्या भारतामध्ये अशी परंपरा निश्चितपणे आहे, अशी तत्व आहेत, अशी ज्ञान आहे आणि अशा प्रकारची माणसं आहेत की निश्चित रूपानं आम्हाला विजयाची नशा जरी प्राप्त झाली तरी निश्चित रूपाने ती नशा सुद्धा आम्हाला कधी कधी कडू लागते. का? आणि जिंकलेली माणसं सुद्धा ढसाढसा का रडतात, कारण की तिथं नरसंहार झालेल्या त्या ठिकाणी भारतातली माणसं सुद्धा रडायला चालू होतात. हे मला म्हणायचं होतं. कुठलंही युद्ध झालं तर बघा, निश्चित रूपानं कुठलीही जी परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये जर सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व आणि सगळ्यात जास्त पूर्ण जगाला कोण मदत करणारा देश असेल तर तो एकमेव भारत देश आहे. आणि सगळ्या तत्वातून किती सगळ्या संप्रदाय असून सुद्धा एका ठिकाणी सगळे गुन्ह्या गोविंदाने राहणारा देश कोणता असेल तर तो एकमेव भारत देश आहे. मी पूर्वाश्रममध्ये ज्यावेळी की नाही रंगीत कपड्यामध्ये होतो त्यावेळी एक कला माझ्याकडे होती रांगोळी काढण्याची. आणि मी माझ्या मनामध्ये संकल्पना आली, कारण की देशाविषयी पहिल्यापासून आदर आणि भाव होताच, आत्ता बी आहे, भविष्यात बी राहणार आहे, कवा असेल तोपर्यंत राहणार आहे. त्यावेळी एक रांगोळी निर्माण केली की भारताचा नकाशा काढून त्यात अनेकता में एकता ही एक रांगोळी तयार केली आणि प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला. 21 फुटाची रांगोळी काढली होती. अनेकता एकता याचा अर्थ काय? सगळ्या धर्मांची चिन्ह त्या भारत देशामध्ये एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या धर्मांची चिन्ह काढली होती. त्याला अनेकतेमध्ये तिरंगाचं रूप दिलं होतं. ही का भावना झाली होती? अनेकता में एकता ही भावना का झाली होती? एवढ्या सगळ्या समुदायाचे, एवढ्या सगळ्या धर्माचे, एवढ्या सगळ्या संप्रदायाचे आणि एवढ्या सगळ्या परंपरेचे, एवढ्या सगळ्या अन्यायाचे लोक एका ठिकाणी राहून सुद्धा ते सगळे एका ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात, म्हणून ती भावना झाली होती. म्हणून अनेकता में एकता ही उक्ती जर कुणाला मिळत असेल तर फक्त भारत देशाला मिळते, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनात करणं आवश्यक. आणि दुसरं एक मला उदाहरण सांगायचं आहे. 2006 साली एक घटना घडली होती. पूर्ण जगाचं लक्ष त्या घटनेनं वेधलं होतं. बऱ्याच जणांना ही घटना माहीत नाही. बऱ्याच जणांना माहीत नाही. भारतातल्या बऱ्याच मोठ्या विद्वान लोकांना सुद्धा ही घटना माहीत नाही. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ती 2006 साली एक विश्वामध्ये एक अनोखा कार्यक्रम पार पडला होता. त्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला त्याला एक नाव दिलं होतं, परंतु मी मराठीमध्ये नाव घेणार आहे कारण की आज स्वातंत्र्य दिवस आहे. पतंग महोत्सव. आणि तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात पार पडला होता इजिप्त या देशामध्ये. इजिप्त नावाचा देश आहे. मला सांगायचं तात्पर्य, मला त्या पतंग महोत्सवाची काय माहिती द्यायची नाही. भारत का श्रेष्ठ आहे मला हे सांगायचं आहे. त्या इजिप्तच्या पतंग महोत्सवामध्ये की नाही सगळ्या जगातल्या सगळ्या देशांनी भाग घेतला होता आणि त्यांचे पतंग आकाशामध्ये सोडले होते आणि त्यामधून नंबर निश्चितपणे निघणार होते. आणि ज्यावेळी पूर्ण जगातल्या सगळ्या देशांच्या सगळे पतंग तिथं आल्यानंतर त्या पतंगामधून 3 पतंगाची ज्यावेळी त्या पर्यवेक्षकांनी निवड केली आणि त्यांचा पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर आला, ज्यावेळी त्यांची तत्व आणि नंबर काढण्याची शैली ज्यावेळी वाचली होती, तुम्हाला धक्का बसेल. इजिप्त देशामध्ये जगातल्या विश्वातल्या सगळ्या देशांचा पतंग महोत्सव भरलेला. त्यामध्ये ज्यांचा 3 जणांचा पहिला, दुसरा, तिसरा नंबर आला त्या 3 पतंगांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय लिहिली माहिती काय? त्या पतंगावर वेगवेगळे संदेश त्यांनी दिले, तो भाग वेगळा आहे.
परंतु त्या मेन जी पतंगाच्या आतमध्ये जी चिठ्ठी होती, त्या चिठ्ठीमध्ये ज्या मुलांनी पतंग बनवला होता, ज्या व्यक्तींनी त्यांना मार्गदर्शन केलं तर त्या चिठ्ठीमध्ये मूळ कारणास्तव काय लिहिलं, हे पतंगा तू वर 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 आकाशामध्ये जा. मी इंग्लिशमध्ये सांगले, मराठीमध्ये सांगले, तू वर 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 आकाशामध्ये जा, फक्त मला एवढीच इच्छा आहे वर आकाशामध्ये जाऊन भारत कसा आहे ती बघून ये. पूर्ण विश्वातले सगळे पतंग तिथे आले होते, परंतु सगळ्या विश्वातल्या सगळ्यांचं लक्ष कोणाकडे होतं, भारताकडे होतं. याचा अर्थ आहे विश्वातले सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांची इच्छा भारताविषयी आदर्श आहे, आणि म्हणून पूर्ण विश्वामध्ये सारे जहां से अच्छा आणि हिंदुस्तान हमारा ही उक्ती सार्थ होते. म्हणून मी हे उदाहरण सांगितलं, तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं, आता पहिल्यांदा ऐकला. चिंतन करा या गोष्टीचं. आज एक गोष्ट लक्षात घ्या, एक एक गोष्ट एक एक घटना आम्ही निश्चित रूपानं जर मांडत असेल तर सगळ्या गोष्टी सगळ्या घटना मांडत असताना सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टींचा कधी विचार करत नाही, परंतु या गोष्टींचा विचार आणि या गोष्टी सगळ्या जीवनामध्ये घेणं आवश्यक आहे. या गोष्टी जोपर्यंत जीवनामध्ये घेत नाही, या गोष्टींचा विचार करत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनात काहीही आम्हाला प्राप्त होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे, या गोष्टीचं मनन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत या गोष्टीचं चिंतन मनन करणार नाही, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, एका कवितेच्या माध्यमातून भारत काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर करतोय, की भारत निश्चित रूपानं का आज उच्च पदाला आणि सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ किंवा सगळ्या जगाला आवडता आणि प्रिय देश असणार आहे. मी परवा सुद्धा फोर्डचं उदाहरण सांगितलं होतं. हे नुसतं मिस्टर फोर्डच्या बाबतीत घडलं नव्हतं, फोर्ड जे फोर्ड कंपनीचे मालक आहेत त्यांच्या बाबतीत घडलं नव्हतं. बऱ्याच देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा भारतात येताना बूट न घालता, सॉक्स न घालता भारतात उतरले होते, आणि त्यांनी पहिला या भारताच्या मातीला आपल्याला कपाळाला लावलं आणि मग भारताच्या मातीवर चालायला चालू केलं. याचं मूळ कारण संतांची आणि परंपरेची आणि चारित्र्याची भूमी कुठली असेल तर ती भारत देश आहे, म्हणून ही जगातल्या सगळ्यात मुख्य आणि तत्वयुक्त माणसांचं कथन आहे, म्हणून त्यांनी तसं केलं होतं. हे परवा सुद्धा उदाहरण सांगितलं होतं. म्हणून मी निश्चित रूपाने एका कवितेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आज ही अवस्था आहे, परंतु दुसरी बाजू मी दुसऱ्या अवस्थेमध्ये मांडणार आहे. जरी विषय सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असला तर तो हिंदुस्तान हमारा सारे जहां से अच्छा हा असाच राहून दे, याच्यासाठी मला दुसरी बाजू सुद्धा मांडायची आहे, ती दुसऱ्या भागामध्ये मांडीन. निश्चित रूपाने आता पहिला त्या कवितेच्या माध्यमातून मी पुढे जातोय. एक गोष्ट लक्षात घ्या, देश हमारा सबसे प्यारा सबको गले लगाए, गीत मिलन के गाये हम, गीत मिलन के गाये, जी सबको जियो सबको जीने दो, यह मंत्र अपनाना है, इसी मंत्र से विश्व शांति का घर घर दीप जलाना है. रावण के पुतले को हमने कितनी बार जलाया है, मगर राम के आदर्श को हमने कब अपनाया है, कब अपनाया है. देश हमारा सबसे प्यारा सबको गले लगाए, गीत मिलन के गाये हम, गीत मिलन के गाये हम. जर भारतामध्ये आज जर काय करायची अवस्था असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी जसं प्रत्येक गावांना संबोधित करतोय की बरेच गावातले लोक असतील, गावातले घरातले लोक असतील किंवा पूर्ण एक एक गावाचे लोक असतील, काय काय जण आज निश्चित रूपाने आपला मोठेपणा सांगतात की आमच्या घरामध्ये हे महाराज झाल्यात, आमच्या घरामध्ये हे झाल्यात, आमच्या घरामध्ये हे झाल्यात. तुमच्या घरामध्ये महाराज झाल्यात, तुम्ही काय केलंय सांगा. बरेच जण सांगतात, मी कायमस्वरूपी एका गावाला कायम उद्गारण म्हणतोय, समडई लोकांकडे मी समडईत गेल्यावर समडई लोकांचं बरेच समडईचे लोक सुद्धा मानतात, आणि मी सुद्धा सांगतोय की समडईचे लोक म्हणतात की विद्यासागरांचं माहेरघर म्हणजे समडई. ठीक आहे, समडईच्या लोकांनी प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना आचार्यपद देण्याची किमया केली. ते म्हणतात की महाराज आम्ही श्रेष्ठ आहे का, कारण की आम्ही शांतीसागर महाराजांना आचार्यपद दिले. मी त्यांना म्हणतोय शांत बसा, तुम्ही दिले नाही, तुमच्या आज्या पंजाने दिले, तुम्ही काय केलंय सांगा. त्यामुळे आम्ही जरी भारतात जन्म घेतला असेल, भारत आमचा देश असेल, तरी सुद्धा भारतामध्ये ज्या संस्कृती आहेत, भारतामध्ये ज्या क्रिया आहेत, त्याचं पालन जर करत असेल तर आम्ही भारताचे आहे, नाहीतर आम्ही भारताचे 3 काळात होऊ शकत नाही, हे मला सांगायचं आहे या उदाहरणाच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चिंतन करावं. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये या गोष्टी करायच्या असेल तर या सगळ्या गोष्टींचं पालन आणि मनन आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या गोष्टीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जर कुठं घडत असतील आणि सगळ्या गोष्टी कुठं जात असतील तर सगळ्या गोष्टी निश्चित रूपानं आज आम्ही एक गोष्टीवर केंद्रित होतात की भारत देश
आज निश्चितपणे ऊर्जित अवस्थेत भारताला जर आणायचं असेल, महासत्तेकडे न्यायचं असेल, तर मी सकाळच्या भागामध्ये ज्या दोन्ही अवस्था सांगितल्या त्या दुसऱ्या अवस्थेकडे मी वळत आहे. तुम्ही चिंतन करा या गोष्टीचं. आज जर भारताला निश्चित रूपानं महासत्तेच्या दिशेने न्यायचं असेल तर बऱ्याच नीतींना आणि बऱ्याच तत्वांना आम्ही आमच्या जीवनामध्ये बदलणं आवश्यक आहे. त्याच वेळी या गोष्टीला सार्थ आम्ही बनवू शकतोय. आज एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं आम्ही म्हणालोय आज, परंतु आज बरीच आमची तत्व आहेत, ती तत्व निश्चितपणे दुसरे जण घ्यायलेत, परंतु आम्ही त्या तत्वांचं पालन करायला तयार नाही. आज आम्ही विदेशी नीतीचं पालन करतोय, आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं पालन करतोय, आज विदेशी संस्कृतीचं आम्ही पालन करतोय, परंतु भारतीय संस्कृतीचं पालन करायला आम्ही तयार नाही. म्हणून ही सांगण्याची वेळ आमच्यावर आल्या. नुसता म्हणायचं देश हमारा महान आहे आणि म्हणायचं नुसता 15 ऑगस्ट 26 जानेवारी आले की जिलेबी खायपुरतं म्हणायचं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. किती गोड लागल्या जिलेबी, मक्याच्या चिवडा. हे म्हणण्यासाठी गोष्ट नाही, याचं चिंतन म्हणून प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आज निश्चित रूपाने आम्ही म्हणत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी का घडत आहेत. मी सकाळीच एक उदाहरण सांगितलं होतं की ज्यावेळी एका कवीनं एक निश्चितपणे चुटकुला लिहिला होता, त्या चुटकुल्याच्या माध्यमातून भारताची आत्ताची परिस्थिती काय निश्चितपणे सत्य रूपामध्ये येते. एका कवित्रीने एक चुटकुला लिहिला होता, आठवते का? मी सकाळी सांगितलं होतं, आठवते का? बघा, बरीच जण नव्हती, परत एकदा सांगवलं. ज्यावेळी महात्मा गांधीजी स्वर्गामध्ये होते असं त्या चुटकुल्यामध्ये दाखवलंय. ते चित्र काढून लिहिलता, चुटकुला सुंदर लिहिलता. आणि ज्यावेळी राजीव गांधी स्वर्गामध्ये जातात त्यावेळी राजीव गांधींना महात्मा गांधी विचारतात की आपल्या देशाची प्रगती काय झाल्या, सांग मला. तिथं गेल्यावर सुद्धा त्यांना देशाची काळजी आहे. स्वर्गामध्ये आम्ही इथं असून देशाची काळजी घेऊन जातो. इथं असून सुद्धा निश्चितपणे महात्मा गांधींना ती काळजी होती. विचारल्यानंतर राजीव गांधी उत्तर देतात कि आपको गोली से उड़ाया, मेरी माँ को टेनगन से उड़ाया और मुझे बम से उड़ाया, इतनी हमारी तरक्की हो गई है. ही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे, ही विनाकारण सांगाल नाही. आज जर या गोष्टीत आम्हाला पडायचं असेल तर आमच्या नीती, आमच्या तत्वांना आणि आमच्या चारित्र्याला आम्ही बदलणं आवश्यक आहे. जोपर्यंत या गोष्टीमध्ये, या चारित्र्याला आणि या नीतीला आम्ही बनवत नाही तोपर्यंत 3 काळामध्ये निश्चित रूपानं भारत परत आणि ऊर्जित अवस्थेत आहे. भारत परत आणि सोनीची चिडिया होऊ शकत नाही. आणि परत आम्ही आज जर या अवस्थेत आणायचं असेल तर या तत्वांना, या नीतींना वापरून त्याच वेळी आम्ही म्हणू शकतोय सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. त्याची जाण सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. या गोष्टीला मनात उतरणं आवश्यक आहे आणि मनात उतरून या गोष्टीचं पालन कर्तव्यानं आणि काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. त्याच वेळी आम्ही भारताच्या सगळ्या गोष्टींना फॉलो करू शकतो आणि सगळ्या गोष्टीला या जीवनामध्ये या गोष्टीला आणू शकतोय, उतरू शकतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की आमची आज नीती बनलेली आहे. मी कायमस्वरूपी म्हणतोय की आमची नीती बनलेली आहे. तुम्ही प्रतिभा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु आज आमची प्रतिज्ञा बदलली आहे. आज एवढीच प्रतिज्ञा आमची राहिली आहे, सारे भारतीय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे कस्टमर आहेत. माझ्या काया पैशावर माझं प्रेम आहे. माझ्या आलिशान बंगल्यातली समृद्धी आणि परदेशी वस्तूंनी नटलेल्या खोल्यांचा मला अभिमान आहे. या खोल्या सदैव माझ्याच राहाव्यात. माझा बँक बॅलन्स सदा वाढतच राहावा म्हणून मी सदा काळा बाजार करीत राहीन. त्यासाठी मी गुरुजनांचा, वडीलधारांचा आणि कोणत्याही कायद्याचा मान ठेवणार नाही. माझ्या काया पैशाशी निष्ठा राखण्यासाठी मी प्रतिज्ञा करत आहे. जय भ्रष्टाचार. त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. मी या टाळ्या वाजवण्यासाठी, हसण्यासाठी ही गोष्ट सांगितली नाही. या गोष्टीचं चिंतन करा. आज जर आम्हाला निश्चित रूपाने सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा जर बनवायचं असेल तर या प्रत्येक गोष्टीचं पालन आणि या प्रत्येक तत्वांना आमच्या जीवनामध्ये उतरणं आवश्यक आहे. त्याच वेळी या सुखीला आम्ही सार्थ बनवेन, ही गोष्ट लक्षात. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करा. आज जर बरेच जण अशा पद्धतीनं जर आमच्याकडे बघत असतील आणि वेगळ्या गोष्टीची चर्चा जर करत असतील तर त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज एक व्यक्तिमत्व असं आमच्या देशामध्ये होऊन गेले की निश्चित रूपानं आम्ही या सगळ्या गोष्टींचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. कारण की आज जर आमची नीती आणि आमच्या तत्व कुठल्या अवस्थेला जात असतील तर ती कुठली अवस्था असेल तर मी सकाळी सांगितलं होतं, सगळ्यात जास्त पहिला काय हटाव करायचा असेल आमच्या देशातून तर भ्रष्टाचार हटाव ही मोहीम करणं आवश्यक आहे.
एक एक व्यक्ती जरी सार्थ होत गेला, जग बदलण्याची गरज नाही, देश बदलण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः बदला, देश आपोआप बदलेल. तुम्ही स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. आम्ही काय करतोय? आम्ही स्वतः बदलत नाही, आम्ही दुसऱ्यांना बदलण्याची क्षमता ठेवतो. तू असं का करलायस? मी कसं करलोय मला माहिती की. दुसऱ्यांना बदलण्याची आमची लय क्षमता. आम्ही आमच्याकडं चुका काय होते याच्याकडे कधी बघणार नाही. दुसरा व्यक्ती चुकाला तिकडे दिसणार आहे. चिंतन करा या गोष्टीचं. या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आम्ही जोपर्यंत आमच्या स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत देश कधीही बदलू शकणार नाही. देशाला जर बदलायचं असेल किंवा देशाची जी गरिमा पूर्ण विश्वामध्ये पहिला होती तीच गरिमा जर देशामध्ये पूर्ण देशाची विश्वामध्ये ठेवायची असेल तर आमच्या स्वतःमध्ये आमच्या बदल करणं आवश्यक आहे. या गोष्टीचे चिंतन मनन करा. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, 150 वर्ष पारतंत्र्य असणारा देश सत्य आणि अहिंसा या दोन तत्वाच्या माध्यमातून स्वतंत्र झाला. आणि त्याची धुरा, त्या सत्य अहिंसेची धुरा महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंदजी गांधी यांनी घेतली होती. त्या व्यक्तिमत्वानं देशासाठी काय काय केलं की देशासाठी बॅरिस्टरी दिली, देशासाठी आपले कपडे दिले, देशासाठी जे काही द्यायचे ते सर्वस्व दिलं. परंतु आम्ही देशानं त्यांना काय दिलं? फक्त 2 गोळ्या. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणा. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन म्हणून तुम्ही करणं आवश्यक आहे. मी मगाशीच काही पुस्तकांचं वाचन करत होतो. त्यामध्ये एक पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं. मला वाचताना एवढा विकल्प होत होता. काही जणांना मी वाचून बी दाखवलं, काहींना मी सांगितलं सुद्धा ह्या गोष्टी अशा आहेत, परंतु आम्ही या गोष्टीच्या चिंतनात कधी पडलो नाही. भारतामध्ये जी सगळी अवस्था बिघडली आहे त्याचं मूळ कारण मी वाचत होतो. तो व्यक्ती म्हणजे लॉर्ड मेकॅले. मी मागं सुद्धा याचं वर्णन बऱ्याचदा केलेलं आहे. आज सगळ्या नीती बदलल्या आहेत, शिक्षण व्यवस्था बदलल्या आहेत. मगाशी एक असं पत्र मला वाचायला मिळालं की पुस्तकाच्या माध्यमातून मी वाचत होतो की एक गोष्ट लक्षात घ्या, ते पुस्तकाच्या माध्यमातून मला वाचायला मिळालं लॉर्ड मेकेलेचं आपल्या बहिणीला लिहिलेलं एक पत्र, जे आपल्या हायकोर्टमध्ये आहे अजून बी. ते पत्र एक वाचायला मिळालं. तो आपल्या बहिणीला उद्देशून काय म्हणतोय, आज मी खरोखर आनंदी आहे. याचं मूळ कारण काय असेल की भारतामध्ये मी कॉन्व्हेंट स्कूलची स्थापना केलेली आहे आणि त्यामुळं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणारी सगळी मुलं भारतीय असतील, परंतु त्यांच्यामध्ये अंगामध्ये अंतरंगामध्ये अंग्रेजीपणा असेल. हे पत्र बहिणीला लिहिलेलं पत्र मगाशी वाचलं मी. त्याला किती बी शिकवून देतो, किती बी पुढे जाऊन दे, परंतु त्याच्यामधलं अंग्रेजीपणा जो आहे किंवा इंग्रजपणा आहे तो जाणार नाही. हे मी तत्व आता भारतामध्ये पूर्ण रुजवले आहेत आणि मी त्यात यशस्वी झालेलो आहे. हे लॉर्ड मेकेले आपल्या बहिणीला पत्र लिहून सांगतोय. हे पत्र मगाशी वाचलो मी. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. देश स्वतंत्र होऊन सुद्धा जी तत्व देश मोडण्यासाठी किंवा देश पारतंत्र्यात नेण्यासाठी जी तत्व आमच्या देशामध्ये वापरली घेतली, त्या कुठल्याही तत्वांना निश्चित रूपाने आम्ही आजपर्यंत फॉलो करायला तयार नाही. ज्याच्यामुळे देश तुटला गेला त्याच तत्वांना आम्ही आजपर्यंत 150 वर्ष झालं फॉलो करत आलोय. असंच जर पुढे चालत गेले तर परत आणि देश पारतंत्र्यात जाणार आहे, लिहून ठेवा. त्यामुळं ज्या कारणांच्यामुळं काही व्यक्तींनी आणि काही संस्थांच्या माध्यमातून आमच्या देशावर 150 वर्ष राज्य करण्याचं धाडस त्यांनी केलं, ती सगळी तत्व आहेत, ती सगळे कायदे आहेत, ते सगळे मोडून काढून जी भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कार आहेत त्याचे कायदे आम्ही लागू करणं आवश्यक आहे. आणि ते माणसांनी केल्याशिवाय ते होणार नाही. व्यवस्थेला बदलण्याची शक्ती कुणाच्यात असेल तर फक्त मी परवा सुद्धा गडिंग्लजच्या मोर्चामध्ये सांगितलेलं, संविधानाला सुद्धा बदलण्याची किंवा न्यायाला सुद्धा बदलण्याची शक्ती कुणाच्यात असेल तर जनरेट्यामध्ये शक्ती आहे. जर भारतातली माणसं जर सुधारली, भारतातली माणसं जर उत्कृष्ट बनली, भारतातली माणसं जर आदर्श बनली तर देश आदर्श बनायला, देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरं एक पत्र मी तिथं वाचलो की अतिशय दुःख झालं मला. ज्या वाचत असताना बऱ्याच गोष्टी वाचत असतो त्यावेळी दुःख झालं की दुसरं निश्चित रूपाने एक पत्र असं वाचलं की या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही कधीच केलं नाही. की तेच लॉर्ड मेकॅले पत्र लिहितात
आपल्या आईबाबांना, आणि त्या आईबाबांना समजावून सांगतात. काय सांगतात की भारताला तोडणं का अवघड आहे, त्याच्यावर लय अभ्यास आणि लय काम करायला लागणार. त्या पत्रामध्ये ते स्वतः म्हणतात की भारताला जर तोडायचं असेल आणि भारताच्या नीतींना जर नेस्तानाबूत करायचं असेल आणि भारतावर जर राज्य करायचं असेल तर निश्चित रूपानं मी बघितलेलं आहे ती व्यवस्था तुम्हाला सांगतो, त्याच्यावर काम करणं लय अवघड आहे. कारण की त्यावेळी भारताचे जे पैसे आहेत ते सोन्याच्या शिक्क्यामध्ये होते. ते सोन्याचे शिक्के एक एक शिक्के देणे किंवा एक एक रुपये देणे असं पैशाची व्यवस्था नव्हती. तर मापटाने शेरने नाही ते शिक्के भरून द्यायची अशी व्यवस्था भारतामध्ये होते. त्यामुळे भारताला तोडणं तेवढं सोपं नाही असं तो आपल्या वडिलांना उद्देशून लॉर्ड मेकेले म्हणत होता. किती स्ट्रॉंग भारत होता. आमच्या नीती आणि नीतिमत्तेमुळे आणि आमच्या चुकलेल्या प्रसंगाने वागणाऱ्या माणसांच्या वागणुकीमुळे आणि चारित्र्यामुळे आमचा देश निश्चितपणे पारतंत्र्यात गेला आणि 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केले, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही स्वतंत्र होऊन सुद्धा पारतंत्र्यात असल्यासारखं वागालोय. ती स्वतंत्र काय उपयोगाचे आहे? त्या स्वातंत्र्यामध्ये निश्चित रूपानं जर आम्हाला स्वायत्तता नसेल आणि स्वायत्तता असली तरी आम्ही दुसऱ्याच्या कैदेमध्ये दुसऱ्याच्या निश्चित रूपानं म्हणण्यानुसार वागत असेल तर ती स्वतंत्रता मिळवून सुद्धा आम्ही पारतंत्र्यामध्ये असलेल्या ही घटना मी बोलतोय. याचं मूळ कारण मी मगाशी जे 2 पत्राच्या माध्यमातून सांगितलं, जे लॉर्ड मेकेले जे म्हणत होता तशीच व्यवस्था आम्ही वागालोय. त्यामुळे बदला. जर भारताला भारत बनवायचं असेल तर बदलणं आवश्यक आहे. आणि भारताला जर गारद बनवायचं असेल तर असंच वागत राहा. भारत गारद बनणार आहे. भारताला गारद बनवायचं नाही तर भारताला भारत बनवायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. इंडिया नाही भारत बोलो. मी मगाशी सकाळीच घोषणा सगळ्या सैनिकांच्या समोर सकाळच्या कार्यक्रमामध्ये मी घोषणा केली होती की ही तत्व आम्ही जेवढ्या प्रमाणात पाळता येईल तेवढ्या प्रमाणात पाळणं आवश्यक आहे. जेवढ्या प्रमाणात याचं फॉलोअप घेता येईल, जेवढ्या प्रमाणात या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरता येईल तेवढं उतरण्याचा प्रयत्न करा. एक माणूस जरी या सांगण्यातून 1-2 माणूस जरी बदलले तर त्यांच्या माध्यमातून एक निश्चितपणे एक छोटीशी जर चिनगारी पेटली तर ती चिनगारी कशी मोठी होते. तुम्ही परवाच माधुरीच्या हत्तीच्या प्रकरणात बघितलंय. बघता बघता ते जन आंदोलन जनरेट्यामध्ये रूपांतरित झालं आणि निश्चित रूपानं आता सरकारला किंवा न्याय व्यवस्थेला सुद्धा बदलण्याची क्षमता त्या जनरेटेमध्ये आहे. तीच व्यवस्था आज या निश्चित रूपानं माध्यमातून जर आम्हाला भारताला सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा जर ठेवायचा असेल तर त्या व्यवस्थेमधून प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक माणसाला निश्चित रूपानं बदलणं आवश्यक आहे. त्याच वेळी या व्यवस्थेला आम्ही निश्चित रूपानं तसं ठेवू शकतोय. चिंतन करा या गोष्टीचं की निश्चित रूपानं या गोष्टी सांगत असताना बऱ्याच जणांचं मन दुखवलं असेल. कारण की मी या अवस्थेमध्ये सांगत असताना माझी जरी निश्चित रूपानं भाषा जरी कुठर असेल, कुणाला वाटत असेल की महाराज जी अशा पद्धतीनं बोलल्यात, तरी निश्चित रूपानं मी सगळ्या व्यक्तींची क्षमा मागतो. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मला कुठल्या अवस्थेत कुणाच्या मनानं निश्चित रूपानं ठेस पोचवायची नव्हती. फक्त मला सांगायचं आहे की आमचा भारत सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा काय आहे याची व्यवस्था सांगायची होती. आणि आज जर आम्ही त्या व्यवस्थेपासून बाजूला जात असेल तर त्या व्यवस्थेला आणि परत आम्हाला तिथं नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. यासाठी मी सांगितलोय. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये जर ठेस पोचली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि आज ज्या गोष्टी सांगितल्या त्या तत्वांना आपल्या जीवनामध्ये घेण्याचा एवढा संकल्प इथनं घेऊन जावा. निश्चित रूपाने या सगळ्या गोष्टी सार्थ होतील. मी एवढीच भावना करतो की तुमचं मन परावर्तित होऊन तुम्हीच या सुक्तीला सार्थ करण्यासाठी सारी जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा बनवण्यासाठी तुम्ही या गोष्टींचं पालन तुमच्या जीवनामध्ये करशील एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की